त्याचे पेपर्स मी लवकरात लवकर बाहेर काढते। आता ते काय बोलले आणि कसं बोलले हेही मला तुम्हाला दाखवायचं आहे। बाईसाहेब 2 मिनिटं जरा थांबा। आता माझ्या विरुद्ध केलेल्या 32 डिफेमेशनच्या केसेस की एक संपलं नाही की दुसरं समन येतं की आज तुम्ही रावेर कोर्टात जा, तर आज तुम्ही या कोर्टात जा, आज तुम्ही मुक्ताईनगर कोर्टात जा। आणि आज परमेश्वराच्या कृपेने माझ्याकडे मी तशी अपर मिडल क्लासमध्ये असल्यामुळे मला जाता येता तरी आलं। जर माझ्या जागी कोणी साधी ॲक्टिव्हिस्ट असती तर यांनी तिचा छळ केला असता आणि छळ करून करून अक्षरशः आयुष्यभर थंड केलं असतं। पण आम्ही इतके खंबीर आहोत की त्यांना हवं तेवढा त्यांनी छळ करावा, आम्ही बिलकुल ऐकून घेणार नाही। सगळे फॅक्ट्स तुमच्या समोर ठेवते। हा झोटिंग कमिटी पुढे जेव्हा झोटिंग कमिटी स्थापन झाली त्यांच्या पुढे मी पाठवलेला रिपोर्ट, हे गव्हर्नरना दिलेलं माझं निवेदनाची कॉपी फक्त मी आणली आहे आणि अख्खाच्या अख्खा ठोकळा ज्याच्यात मी त्यांच्या असलेल्या सगळ्या प्रॉपर्टीजचे डिटेल्स दिलेत। स्वतःला शेतकरी म्हणून घेतात आणि शेतकऱ्याची इतकी अफाट संपत्ती, म्हणजे ते माझं जे पिटिशन आहे ते 1100 पानाचं डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्सचं पिटिशन आहे आणि ते मी हायकोर्टापुढे फाईल केलं आहे 1100 पानाचं। आणि त्याच्यात आहेत नाहीत तेवढ्या सगळ्या प्रॉपर्टीजचे डिटेल मी खोदून महाभूलेख आणि IGR नावाच्या वेबसाईट्सवरनं काढले। आणि मला जी सगळ्यात जास्त मदत कोणी केली असेल तर ते गजानन जे जळगावचे आहेत, गजू भाऊ आहेत आणि चंद्रकांत पाटील आहेत। त्यांनी काही पेपर्स दिले होते। फडणवीसांकडनं देण्याचा किंवा घेण्याचा प्रश्नच उठत नाही, कारण तेही त्यांच्यासारखे राजकारणी आहेत। तर मला जे सांगायचं आहे की जो 509चा गुन्हा केला गेला, दाखल केला गेला, खोटा होता असं ते जे म्हणालेत, तो खोटा काय होता आणि ते काय बोलले त्याचं वक्तव्य तुम्हाला दाखवायचं आहे। ते आत्ता आपण ही क्लिप प्ले करायची आहे, त्यामुळे मला फक्त 2च मिनिटाचा वेळ द्या। चित्रा वाघ होत्या, नीलम गोरे होत्या आणि त्या सगळ्यांनी माझी बाजू घेऊन त्या अगदी पोटतिडकीने लढल्या। त्याच नीलम गोरेना आणि त्याच चित्रा वाघना मला आज विचारायचं आहे। चित्रा वाघ तर आता राष्ट्रवादीत नाही आहेत, त्या आता परत भाजपमध्ये आल्या आहेत। हे सगळेजण इकडनं तिकडे उड्या मारत असतात, पण नीलम गोरेंना मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पोटतिडकीने लढलात आणि अंबा या शब्दाचा तुम्ही त्या माझा विशेषमध्ये जो एक्सप्लेनेशन तुम्ही दिलं होतं आणि त्याच्यावर जे तुम्ही बोलला होतात ते आज तुम्हाला आठवत नाही का? उद्धव ठाकरेंना हे कळत नाही का? मोठा आवाज करा। परत लावते। हे काय लावलंय? जर तुम्ही ऐकलं असेल हे असं वक्तव्य तुमच्या आया बहिणींवर कोणी केलं असतं तर तुम्ही लढला नसता लढला तुम्ही। तर असं हे घाण जे शब्द त्यांनी वापरले, हे जे घाण शब्द त्यांनी वापरले, याच्या विरुद्ध लढणं गरजेचं नव्हतं का? याच्या विरुद्ध FIR फाईल करणं गरजेचं नव्हतं का? हा गुन्हा खोटा दाखल केलाय का? आणि आता तू दुसरी ती क्लिप प्ले कर आशिष, जे मला ती रश्मी पुराणिक प्रश्न विचारत होती, तेही क्लिप प्ले कर। तेव्हा मी मुद्दाम सांगितलं होतं
की मी ज्या याच्या पुढे जे लढेन ते पहिलं देवेंद्र फडणवीस माझे रिस्पॉन्डेंट असतील, दुसरे देवेन भारती असतील, कारण या सगळ्यांनी 2 दिवस आम्हाला छळलं तो FIR करण्यासाठी आणि 100 कार्यकर्ते होते आणि आम्ही बाहेर ठिया मांडून बसलो होतो म्हणून त्यांना ते जबरदस्तीने करायला लागलेलं. ही क्लिप प्ले कर. त्यांच्यावर कारवाई करण्याची कुठली स्त्री सेफ नाही, कारण महाराष्ट्रातले मुख्यमंत्री याला पूर्णपणे जबाबदार आहे, महाराष्ट्राची पूर्ण पोलीस फोर्स याला जबाबदार आहे. यांच्यात हिंमतच नाही खडसेसारख्या लोकांना धडा शिकवण्याची. आणि म्हणूनच मला म्हणायचं वाटतं की अतिशय दुर्दैव आहे या महाराष्ट्राचा की कुठली स्त्री इथे सेफ नाही. अंजली निर्माणे यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही FIR रजिस्टर केली जाते आणि यासाठी फक्त आणि फक्त मुख्यमंत्री जबाबदार आहेत. त्यांच्यामध्ये हिंमतच नाहीये की एकनाथ खडसेंविरुद्ध ते कारवाई करू शकतात. म्हणून अजित रश्मी पुराणिक एबीपी माझा. आणि याच्यानंतर तो पूर्ण माझा विशेषचा प्रोग्राम झाला. त्याचं प्रेशर होतं का कशाचं प्रेशर होतं माहीत नाही. 2 दिवस आम्ही ठिया दिल्यानंतर तो FIR झाला. आणि हे खरंच वापरू नये पण हे युजलेस एकनाथ खडसे पत्रकार परिषदेत असं म्हणतात की मी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि तो पण मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं केला. तुम्ही प्लीज तुमचं घाणीचं राजकारण बंद करा आणि यापुढे माझं नाव तुम्ही कुठल्याही पत्रकार परिषदेत घेतलात तर याद राखा. एवढंच मला त्यांना सांगायचं आहे. इथेच थांबते. धन्यवाद. इतना सब कुछ हिंदी में बोलना बहुत मुश्किल है. ठीक है. 3 सितंबर 2017 को एकनाथ खड़से का जन्मदिन होता है. उस जन्मदिन पर उन्होंने मुक्ताई नगर में एक सभा ली थी. उस सभा में उन्होंने जो चंद शब्द यूज़ किए थे मेरे खिलाफ वो बहुत ही गंदे, नीचे के दर्जे के और अश्लील ऐसे शब्द थे. इसके खिलाफ मैंने और मेरे कार्यकर्ताओं ने वाकोला पुलिस स्टेशन के बाहर 2 दिन तक कंटिन्यूस हमने आंदोलन किया, जिसके बाद उन पे FIR हुआ. और ये हुआ 2017 में. कल जब उनको राजनीति में जाना था और 1 साल घर पर बैठने के बाद मैं अभी राजनीति में क्यों जा रहा हूँ ये बताने के लिए उन्होंने सिर्फ मेरे नाम का वापस उपयोग किया. उन्होंने ये कहा कि फडणवीस के खिलाफ उन्होंने मेरे साथ नाइंसाफ़ी की. कोई एक महिला को पकड़कर मेरे खिलाफ झूठे बयानबाजी की, झूठे खटले किए. ये साफ झूठ है. उन्होंने जो बोला था, उनके जो शब्द खुद के थे वो इतने गंदे, इतने अश्लील थे. इसीलिए मैंने उनके खिलाफ आज उस वक्त 509 का गुनाह किया था. और वो शब्द क्या थे ये भी मैंने आज इस वीडियो क्लिपिंग में बताया है. पहली बात ये थी. और दूसरी बात ये थी कि कल उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में ये कहा कि उनके खिलाफ ये जो मुकदमा चल रहा था उसमें से वो बरी हो गए हैं. ये बिल्कुल झूठ है. उस मुकदमे का तहकीकात आगे हुआ ही नहीं है, चार्जशीट फाइल हुई नहीं है. ये मुझे वहाँ के जो तहकीकात करने वाले अधिकारी जो थे, वारंगांव के बोरसे जी और मुक्ताई नगर के सुरेश शिंदे जी से मैंने अभी बात की. वो क्लिपिंग भी चाहिए तो मैं आपको सुना सकती हूँ. उन्होंने कहा है कि चार्जशीट ही फाइल नहीं हुई है तो मुकदमा ख़त्म होने का सवाल ही नहीं उठता. तो झूठ पे झूठ ये खड़से जी बार बार बोलते हैं. और आइंदा से मैं उनको वार्न करती हूँ कि एक भी बार अगर उन्होंने मेरा नाम किसी प्रेस कॉन्फ्रेंस में लिया या किसी भी टीवी बाइट में दिया तो मैं उनके खिलाफ जो सिस्टमैटिक डिफेमेशन है, ऐसे नहीं कि मैं किसी कार्यकर्ता को बुलाकर उनको बोलूँगी कि इनके खिलाफ फाइट करो. जैसे उन्होंने मेरे खिलाफ 32 जगह पे किया है, 32 कोर्ट्स में किया है, वैसे मैं नहीं करूँगी. मैं खुद उनके खिलाफ लड़ूंगी और कोर्ट की बैटल दूंगी जब तक उसमें फैसला नहीं आता. मेरी वार्निंग है उनको, आइंदा से जो आपको राजनीति करनी है वो आप जाने,
देवेंद्र फडणवीस जाने, शरद पवार जाने, आपकी बीजेपी जाने और आपका राष्ट्रवादी जाने, उसमें मुझे कहीं भी घसीटना मत। ये मेरा उनको बहुत स्ट्रांग वार्निंग है और उस पर अगर वो अमल करते हैं तो ठीक, वरना उनको कोर्ट में फेस करना पडेगा। थँक्यू। प्रश्न कोणाला विचारायचे असतील तर विचारा। खडसे साहेबाला राष्ट्रवादीमध्ये गेले आणि ती सत्ताधारी पक्ष केली तेव्हा आता तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आरोप केले किंवा काही जे आरोप केलेले आहेत तर त्या आरोपात आता काही पुढे प्रगती होईल असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला पहिलं तर तेच सांगते की आत्तापर्यंत जे भ्रष्टाचाराचे आरोप केले, मीच नाही माझ्यासारख्या असंख्य लोकांनी केले, त्याच्यात पुढे काही झालंय का? त्याच्याचमुळे तर आमच्यासारख्यांना आता लढावंसं सुद्धा वाटत नाही आहे। कारण मी लढले अजित पवारांविरुद्ध, गडकरींविरुद्ध, तटकरेंविरुद्ध, खडसेंविरुद्ध, भुजबळांविरुद्ध। तर फडणवीसांना फक्त खडसे सोयीचे होते म्हणून त्यांना बाजूला केलं, पण बाकीचे सगळे लोक आज परत आलेत आणि त्याच फडणवीसांनी अजित पवारला सुद्धा परत घेऊन ते राजकारण करायला तयार होते। म्हणजे सिंचन घोटाळा जो आम्ही इतका वेड्यासारखं त्याच्या विरुद्ध लढलो, त्याच्यातही त्यांना क्लीन चिट दिली गेली। त्यामुळे अजित पवार परत उपमुख्यमंत्री झाले, खडसे भुजबळ पुन्हा आले राजकारणात, तटकरे पुन्हा झाले, आज गडकरी मंत्री झाले आणि आम्ही तिथल्या तिथे आहोत आणि आमचा लढा तिथल्या तिथे आहे। याच्यातनं पुढे काहीच साध्य होत नाही आहे। जसं मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं, जमीन खटल्यात एकूण एक पुरावे जे तुम्ही आत्ता पण बघू शकता, ते मी MCAच्या वेबसाईटवरनं, ROCची जी वेबसाईट असते त्याच्यावरनं काढले। ते कसे काढले तर त्यांच्या जेवढ्या कंपनीज होत्या, ज्याच्या कंपनीजमधनं पैसे त्यांच्या खात्यात आले आणि त्या खात्यातल्या पैशांनी त्यांनी जमिनी घेतल्या। म्हणजे MIDCची जी जमीन होती, जो भूखंड होता, तो त्या पैशातनं त्यांनी घेतला। त्याचे मी सगळेच्या सगळे स्टेटमेंट्स लावली। एवढंच नाही तर त्या सगळ्या शेल कंपनीज कशा होत्या आणि त्याचा पूर्ण गौडबंगाल कसा झाला हे मी पॉईंट बाय पॉईंट मांडलंय। हेच नाही तर ते जे म्हणतात मी काय केलं, मी त्यात काहीच केलं नाही, मंदाकिनी खडसेंनी ती जमीन घेतली, मला तर त्याची कल्पना पण नव्हती, हे जे त्यांनी म्हटलं ते साफ खोटं होतं। MIDCच्या ऑफिसमध्ये मी स्वतः जाऊन सुरवडेंना भेटले, RTI खाली अख्खाचा अख्खा ढीक पेपरचा जो काढला त्याच्यात हे दिसतंय की खडसेंनी ती मीटिंग जी बोलवली ती नुसती मीटिंग नाही बोलवली, त्यांनी त्या मीटिंगमध्ये